हॅलो, गुड मॉर्निंग. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट पण एकाच दिवशी, असं दोन्ही एकत्र आल्यामुळं आज खूप गोंधळ झालेला आहे माझा. आणि सकाळी काय झालं की उपवास आहे हे तर 4 दिवस आधी चालूच आहे, गोकुळाष्टमी कधी आहे काय आहे वगैरे. पण अचानक सिद्धेशने पोहे आणून दिले, त्यावेळेस पोहे खाली गेले. आता चुकून झालेलं आहे असं, त्यामुळं आता संध्याकाळी उद्या सोडणार हा उपवास गोकुळाष्टमीचा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ देत आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या. आणि हे 15 ऑगस्ट पण खूप छान जाऊ देत. स्वातंत्र्य दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि आपण जिथं राहतो किंवा आजूबाजूला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे चांगला अनुभव घेता येईल, चांगले सुखद अनुभव घेता येतील. आणि प्रत्येक कुटुंबाचं आपलं हे कर्तव्य आहे की जेणेकरून आपल्या परिसर स्वच्छ राहील, तेवढंच आपल्याला प्रदूषण मुक्ती आणि खूप चांगलं आरोग्य मिळेल. त्यामुळं ह्याची काळजी घ्या. आणि खूप खूप सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि चला तर मग आजचा दिवस खूप छान सेलिब्रेशन करा. आणि माझं हे आता आवरून अष्टमी तर संध्याकाळी करणार आहे पूजा, आणि बाकीचा उपवास आणि हे सगळं आहे. त्यामुळं थोडंफार आता स्वयंपाक आणि या सगळ्या गोष्टी करून घेणार आहे. आणि कालचा व्हिडिओ जो कसा वाटला मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि टेक केअर, काळजी घ्या. ते जितकं मी काम करत असते तितकं बोलण्याची अजून सवय नाही आहे, आणि हळूहळू होईल ह्या गोष्टी. आणि हळूहळू मी प्रयत्न करत आहे. मला जसं शब्द सुचतील, विचारात खूप चांगले चांगले शब्द असतात माझ्या. अशा कविताही 2 मी करून टाकलेल्या आहेत यूट्यूबवरती. आणि ज्या आठवलेल्या आहेत त्या आठवतील तेव्हा मी वहीवर नोट पण करत आहे त्या आता, कारण असं डायरेक्ट टाकत नाही आहे. आणि चला मग आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जाऊ दे. शुभ प्रभात. आणि असे छोटे मोठे सण आणि उत्सव खरंच खूप मनापासून साजरे करा, जेणेकरून त्याला ते पूर्वीच्या लोकांनी असू किंवा ज्या काही वनस्पती किंवा जे काय उत्पन्न होतं किंवा आध्यात्मिक काय आहे त्या गोष्टी आपल्याला आनंद घेण्यासाठी आहेत. आणि ह्याच्यातून आपल्याला पुढं एक मार्गदर्शन पण मिळतं अध्यात्माच्या ह्याच्यातून. आणि पुन्हा एक जगण्यासाठी उमेद हे म्हणतात त्यासाठी आहे ही. चला तर मग करूया सुरुवात आजच्या दिवसाची. इथं श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मी रात्रीच तयारी करायला चालू केली. आता म्हटलं एकाच दिवशी दोन्ही पण आले होते, 15 ऑगस्ट आणि ह्याचं पण जन्माष्टमीचं, तर म्हटलं रात्री 12 नंतर करून घेऊ म्हणून सर्व तयारी करून घेतली. इथं इस्कॉनवरून आम्ही घेतला होता हा पाळणा श्रीकृष्णाचा, जो मला 10 वर्ष झाली हा पाळणा. आणि अगदी व्यवस्थित तसंच मी व्यवस्थित पॅकिंग बॉक्समध्ये वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवते, त्यामुळे जसाच्या तसा राहिलेला आहे. पण एवढंच झालं आहे की माझ्या लक्षात आलं नाही की त्यामध्ये काहीतरी मॅग्नेटचं असं काहीतरी चुंबक दिलेलं आहे, जेणेकरून तो पाळणा म्हणजे हल्ला जातो आहे. आता म्हटलं वेळ पण नव्हता संध्याकाळच्या वेळेला, आणि मग म्हटलं चला आता आहे तसं नेहमीप्रमाणे लावू. आणि जसं म्हटल्यासारखं हाताने असं झुला करता येतो आहे, हलवता येतो. म्हटलं असू देत, तर नंतर नेक्स्ट टाईम नक्की बघूया म्हटलं जे काय आहे ते. आणि पुन्हा मी ठेवून दिला आणि मस्त अशी सजावट केली. थोडीफार फुलं होती गणपतीच्या ह्याच्यातली, ती म्हटलं मला आवडत नाही अशा गोष्टी, पण म्हटलं चला फुलं नव्हती ओरिजिनल, झाडांना काहीच लागलेली नव्हती, मग म्हटलं थोडीशी ती लावू फुलं. आणि पावसातून कसं मुलांना पण त्यांच्या धावपळीतून पूर्ण वेळ जातो, त्यामुळं मग पाठवून दिलं नाही मुलांना वगैरे. आणि आहे त्या गोष्टीतच म्हटलं चला जसा आहे आपला
आपला भाव जर चांगला असेल तर ह्या गोष्टींची कमतरता असेल तरी म्हणजे नसतील तरीसुद्धा चालतं. आणि हे पहा, म्हणजे ज्याकडे फुलं नाहीत किंवा काही नाही तर तरीसुद्धा तुम्ही देवाची पूजा करू शकता. असं काही नाही की त्याला सगळंच हवं असतं. फक्त भाव आणि श्रद्धा असेल तर सगळं काही मान्य असतं देवाला. त्यामुळं खूप खऱ्या मनाने, प्रेमाने आणि जेवढं आपुलकीने कराल तेवढं हे सर्व मान्य होतं देवाला. आणि त्याच्या बांगड्या मस्तपैकी हातातले कडे आणि बासुरी छोटीशी आहे ती पण. आणि फक्त त्याचं काय झालं, मोरपंखाचा एक मुकुट होता, तो थोडासा मी रोजचा श्रीकृष्ण देवाला घालत होते, तो ह्यांच्याकडून डॅमेज झाला, त्यामुळं मग तो ठेवलेला नाही आणि तो नंतर मिळालाच नाही मला. आणि सजावट वगैरे सगळी करून घेतली. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक आवरल्यानंतर रात्री 12 वाजता पुन्हा एकदा सगळं आंघोळ वगैरे आवरून मग हॅलो. आणि आता इथं स्वयंपाक पूर्ण माझा झालेला आहे. भाकरी आणि चपाती फक्त राहिलेली आहे. हे लागलीच आता थोडं आता सुरुवात केली म्हटल्यावर प्रसादाला थोडं काढून ठेवणार आहे आणि 12 नंतर उपवास सोडणार आहे आज. कारण एकाच दिवशी सगळं आल्यामुळं थोडंसं म्हटलं चला आजच्या आज सगळं करून घेऊया. 12 नंतर उपवास सोडायचा असं ठरवलेलं आहे. आणि मला वाटते गोकुळाष्टमी ही प्रत्येक ठिकाणी आणि घरोघरी साजरी केली जाते. काही ठिकाणी तर गोपाळकाला वगैरे उद्या केला जातो. गोपाळकाला म्हणजे जी मुलं लहान आहेत ती जमली जातात आणि घरोघरी जाऊन दही भात, दही पोहे, लाह्या वगैरे असं घरोघरी जाऊन घेऊन ती एक हंडी केली जाते आणि त्या हंडीमध्ये भरून आपल्याला गोपाळकाला जो हंडीवरती बांधली जाते आणि ती फोडली जाते. आणि खाली जी मुलं असतात कसे 1 2 3 4 5 असे थर रचले जातात. पण पूर्वीच्या काळी कसं आहे, आता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या, म्हणजे एक आध्यात्मिक सोडून एक प्रसिद्धीसाठी काहीतरी गोष्टी केल्या जातात. म्हणजे एक स्पर्धात्मक असं हे करून ठेवलेलं आहे त्याचं. आणि हे असं न करता कसं आहे, जीवाची हानी किंवा अशा गोष्टी बऱ्याच जखमी किंवा कुटुंबातील एक आशेने मुलं अशी आलेली असतात त्या स्पर्धेमध्ये. 4 महिने तरी त्यांची हे चालू असते ह्याच्यामध्ये भाग घेण्याचं, की आपण स्पर्धा ही जिंकूया किंवा असं काही बक्षीस हे आपले जिंकलं जाईल. आणि त्यामधून मग मला सांगा, एक 40-50 हजारासाठी तुम्ही जर अशी स्पर्धा जॉईन करत असाल आणि हे करत असाल तर एक 50-60 हजारासाठी तुमचा जीव पण कधी कधी गमावून देता. आणि फॅमिलीचा तुम्ही थोडाफार पण विचार करत नाही. लहानाचं मोठं होईपर्यंत किंवा ज्या काही गोष्टी त्या आईवडिलांच्या ज्या अपेक्षा असतात किंवा ह्या गोष्टी धरून मोठं केलेलं असतं, कशी ह्या स्पर्धेच्या जीवनात किंवा ह्या स्पर्धात्मक असं काही गोष्टी न करता थोडाफार परिवाराचा पण थोडाफार विचार करा, जेणेकरून अशा गोष्टी काही घडणार नाहीत. आणि कसं आहे, 1 दिवसासाठी तुम्ही बक्षीस घेणार आहात, ते 1 दिवसाचं बक्षीस हे लाईफ टाईमसाठी नसणार आहे तुमचं. एक 4 दिवसातच ते तुमचे पैसे खर्च होऊन जातील किंवा जे काही आहे ते हे करून होऊन जाईल. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करा. पहिल्या आधी तुम्ही ते सरसलामत पगडी पचास असं म्हणतात तसं आहे. तुमची तब्येत चांगली असेल तर सगळं काही होऊ शकतं. तुम्ही कष्ट करून तुमच्या परिवाराला व्यवस्थितपणे हे करू शकता, आधार देऊ शकताय. त्यामुळे अशा गोष्टीत पडायचं की नाही पडायचं हा थोडा तुमचा विचार आहे. माझं म्हणजे मला सांगावंसं असं वाटलं की कारण उद्या गोपालकाला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ठाण्याला राहत होतो त्यावेळेला टेंबी नाका म्हणून होता, अगदी उंच, जवळजवळ बघण्यासाठी मी पहिल्यांदा गेली होती अशी मोठी दहीहंडी. आणि त्यावेळेस बघितलं की जी म्हणजे लांबून पण आम्हाला ती दिसत पण नव्हती, एवढ्या उंचावर होती आणि एवढी गर्दी झाली होती. म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणजे कारण नसताना उगाचच गर्दी, उगाचच ते बघण्यासाठी असं हे. पण हे आध्यात्मिक कारण ह्याचं वेगळंच आहे. आणि अशा गोष्टी खूप घडत आहेत. आणि ह्या लोकांना खरं सर्वसामान्य लोकांना फक्त ते बघण्याचा एक आनंद मिळतो असं. म्हणजे एवढी मोठी दहीहंडी आहे, ठीक आहे, उत्साह करा,
पण असं जीवावर बेतून किंवा अशा गोष्टी न करता मस्त आनंदात मिळून मिसळून हा सण साजरा करा, जेणेकरून कुणाला जीवाची हानी वगैरे होणार नाही. आणि म्हणजे ह्या म्हणजे काही अनुभवानुसार आणि तेव्हापासून मला वाटतं मी पहिल्यांदा दहीहंडी बघायला गेले, त्याच्यानंतर परत पुन्हा गेलेली नाही. जवळजवळ आता 25 वर्ष झाली. ती शेवटची होती, पहिल्यांदा आणि शेवटची होती माझी दहीहंडी बघायला गेली होती. आणि आम्ही लहानपणी जे बघितलेले आहे ते अगदी 2 ते 3 घरच, म्हणजे जसं श्रीकृष्णानं काय ते शिंखाळा होता. दही ठेवायचं, दही तूप तूप लोणी वगैरे ठेवलं जायचं. असे 1 2 3 थर लावून ते पाडलं जायचं आणि खात होता श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्ण जर बनायचं असेल तर त्याच्यातले गुण तुमच्यात असणं फार गरजेचं आहे. श्रीकृष्ण कशातही भेदभाव आणि कसलीच काही गोष्टी करत नव्हता आणि त्याला फक्त चांगल्या गोष्टी आणि इतर वाईट गोष्टींचा नाश करणं हेच त्यांना माहिती होतं श्रीकृष्णाला. आणि हे तुमच्यात खरंच असे जर हे असतील तर मग तुम्ही अशा गोष्टी करू शकता, जेणेकरून झालेली आहे, गोडी डाळ झालेली आहे, भात झालेला आहे साईडला आणि भाकरी राहिलेली आहेत माझ्यासाठी. तर रात्रीचे 12 वाजलेले आहेत, उपवास सोडत आहे. आता अशी खीर, गोडी डाळ, भाजी वगैरे सगळी केलेली आहे. सिद्धी थांबली होती, ती गेली झोपायला आता. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. टेक केअर, काळजी घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. टिक्का वगैरे सगळा मोठं मोठं